तर भावांनो मी तुम्हाला ही प्लेऑफची मॅचेस सांगितले होते आणि प्लेऑफच्या मॅचेस मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की क्वालिफायर 1 मध्ये कोणती टीम जिंकणार आहे आणि सेकंड मध्ये आपल्याला गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स मध्ये कोण जिंकणार आहे ते मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। कारण प्रत्येक जण 20 आणि 30 मिनिटाचं प्रेडिक्शन देतो आणि ते तुम्ही बघत बसता, पण भावांनो आपलं 2 मिनिटाचं प्रेडिक्शन तुम्हाला पाहू वाटत नाही। तर भावांनो ही 2 मिनिटाचं प्रेडिक्शन सहित खूप कामाचं असतं, कारण तुम्हाला माहित आहे की आपण आपल्या प्रेडिक्शन मध्ये काही गोष्टी क्लिअर केलेल्या असतात आणि तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि एक स्क्रिप्ट सहित दिली, त्या स्क्रिप्ट नुसार आपले मॅचेस झाले आणि त्या स्क्रिप्ट नुसार जी मॅच आपण सांगितली होती, जी टीम विन करणार आहे ती टीम सहित आपल्याला इथं विन करताना दिसली आणि भावांनो राहिलेले मॅचेस सहित मी तुम्हाला याच पद्धतीने क्लिअर करताना दिसणार आहे। भावांनो क्वालिफायर 2 मॅच आपला मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स मध्ये होणार आहे। भावांनो तुम्हाला माहित आहे पंजाब किंग्स एक टॉप टीम, जी टीम प्रत्येक वेळेस आपल्याला बॉटमला पाहायला मिळत होती ना, तीच टीम आपल्याला यावेळेस टॉपला पाहायला मिळत आहे आणि मुंबई इंडियन्स जी यावेळेस 9व्या क्रमांकावर होती ना, तीच टीम आपल्याला क्वालिफायर 2 खेळताना दिसणार आहे। भावांनो तुम्हाला कसं वाटलं मुंबई इंडियन्सचा प्रदर्शन? भावांनो प्रत्येक प्लेयर आपला 100% देताना दिसत आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला पंजाब किंग्सचे प्लेयर खेळताना दिसत आहेत ना। आता प्रत्येक जण प्रेडिक्शन करतो आणि प्रेडिक्शन करताना तुम्हाला फक्त ती प्लेयर कसा खेळतो, त्याची टेक्निक काय, किंवा तुम्हाला ज्या ग्राउंडवर मॅच आहे त्या ग्राउंडवर त्या प्लेयरचा परफॉर्मन्स कसा हे सांगितला जातो। पण भावांनो प्रत्येक जण क्लिअर तुम्हाला पूर्ण टीम तर सांगणार नाही ना, त्यामध्ये तुम्हाला काय करायचं की जे आपला ही व्हिडिओ आहे फक्त 2 ते 3 मिनिटाचा आपला व्हिडिओ असते आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, तरच तुम्हाला कळेल आणि तुम्हाला यापुढून कळेल की प्रेडिक्शन कसं केलं जातं। आणि भावांनो जी प्रेडिक्शन करतात ना टीम कशी लावायची ती सेट मी तुम्हाला इथं सांगणार आहे। मागच्या काही मॅचेस मी तुम्हाला सांगितले होते आणि प्रत्येक मॅच आपण इथं विन केलेला आहे। पण भावांनो आता जी क्वालिफायर 2 मॅच आहे ना ती पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स मध्ये होणार आहे। आता काही मॅचेस तुम्ही पाहिले असतील, काही मॅचेस मध्ये आपल्याला पहिले ओपनर जोडी जी आपली पंजाब किंग्स आहे ना ती एक नंबर खतरनाक खेळताना दिसत आहे आणि मुंबई इंडियन्स मध्ये आपल्याला रोहित शर्मा सहित कमबॅक झालेला दिसला। एलिमिनेटर राऊंड मध्ये रोहित शर्मा सरांची ही 81 रनाची पारी तुम्ही पाहिली असेल आणि या मॅच मध्ये रोहित शर्मा सरांनी 302 रन, जी भारतीय क्रिकेटर कडून सगळ्यात जास्त आयपीएल मध्ये सक्सेस आहेत आणि मुंबई इंडियन्स साठी प्लेऑफ मध्ये सर्वात जास्त स्कोर करणारे बनले रोहित शर्मा सर, हिटमॅन, मुंबईचा राजा। प्रत्येक ठिकाणी आज रोहित शर्माचं नाव आपल्याला पाहायला मिळत आहे। भावांनो हीच जर आपल्याला क्वालिफायर 2 मध्ये पाहायला मिळालं तर एक नंबर आहे। भावांनो खरंच ज्या पद्धतीने मुंबई इंडियन्स खेळत आहे आणि ज्या पद्धतीने पंजाब किंग्स खेळत आहे ना, त्यावरून तुम्हाला वाटत आहे की मुंबई इंडियन्स या पंजाब किंग्स आपल्याला फायनल मध्ये दिसणार। पण भावांनो मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो की मुंबई इंडियन्स आपल्याला फक्त क्वालिफायर 2 खेळताना दिसणार आहे। पण भावांनो यापुढे तुम्हाला काही गोष्टी माहिती आहेत की मुंबई इंडियन्स जिंकते या जिंकली जाते, किंवा मुंबई इंडियन्स मध्ये आपल्याला 11 प्लेयर ऐवजी 12-13 प्लेयर आपल्याला खेळताना दिसतात, ते तुम्हालाही माहित आहेत कसे। तर प्रत्येकाला माहित आहे की मुंबई इंडियन्स आपल्याला यावेळेस जिंकलेली दिसली आहे आणि आपल्याला जे राहिलेले मॅचेस त्या मॅचेस मध्ये आपल्याला मुंबई इंडियन्स कशी प्रदर्शन करणार आहे तुम्हाला कळणारच आहे। आणि राहिला विषय आपल्या पंजाब किंग्सचा, तर भावांनो ही क्वालिफायर 2 मॅच आपल्याला पंजाब किंग्स विन करताना दिसणार आणि जर तुम्ही टीम लावत असाल ना तर त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला 2 प्लेयर तुमचे एकदम खतरनाक खेळताना आपल्याला दिसणार आहेत। क्वालिफायर 1 मॅच मध्ये आपल्याला काही जणांचा परफॉर्मन्स थोडा डाऊन पाहायला मिळाला, ज्यामध्ये आपल्याला प्रभ सिमरन, प्रियांश आर्या आणि सुरेश अय्यर सर, जे टॉपचे प्लेयर आहेत ना पंजाब किंग्सचे, तेच प्लेयर आपल्याला मागच्या मॅच मध्ये फ्लॉप ठरताना दिसले। पण भावांनो यावेळेस तसं होणार नाही आणि मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स मध्ये जो क्वालिफायर 2 मॅच होणार आहे ना तो मॅच एकदम खतरनाक होताना दिसणार आहे। जी मॅच आपण गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स मध्ये पाहिला त्यापेक्षा खतरनाक होऊ शकतं का नाही ती मला माहिती नाही। पण भावांनो एक गोष्ट तर क्लिअर आहे, जर मुंबई इंडियन्सने बॅटिंग केली तर आपल्याला 150+ स्कोर पाहायला मिळणार आहे आणि पंजाब किंग्सने जर बॅटिंग केली तर आपल्याला 180+ आपल्याला स्कोर इथं पाहायला मिळणार आहे। आता यावर आहे की टॉस जो जिंकेल ना तो पहिल्यांदा बॅटिंग करणार आहे, हे मात्र क्लिअरच आहे। सेकंड म्हणजे आपल्याला प्रभ सिमरन, जॉनी बेस्टो, जॉस इंग्लिश 3 विकेट कीपर आहेत आणि तिन्ही आपल्याला इथं खतरनाक खेळताना दिसत आहे। जॉनी बेस्टोने तर आपल्याला मागच्या मॅच मध्ये इम्प्रेसच केलेला आहे, 47 रन फक्त 22 बॉल मध्ये, एक नंबर पारी। मुंबई इंडियन्स साठी पहिलाच मॅच खेळ होते आणि पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला प्रत्येक फॅन्सला त्यांनी इम्प्रेस करून टाकलेला आहे आणि त्यांच्यासोबत रोहित शर्मा सहित आपल्याला एकदम खतरनाक पारी खेळताना दिसते। मागील 2 कॅच सुटल्या त्यानंतर रोहित शर्मा सरांचा जो कमबॅक झाला ना एकच नंबर। प्रभ सिमरन सहित आपल्याला इथं कमबॅक करताना दिसणार आहे आणि जॉस इंग्लिश सहित आपल्याला इथं खतरनाक पारी खेळताना दिसणार आहे। सुरेश अय्यर सरांच्या बॅटिंगने मागच्या काही मॅचेस मध्ये आपल्याला रन पाहायला मिळाले नाहीत, पण आणि प्लेऑफ आहेत आणि प्लेऑफ मध्ये आपल्याला क्वालिफायर 2 पाहायला मिळणार आहे आणि जी टीम इथं जिंकेल ना तीच टीम आपल्याला इथं आरसीबी सोबत फायनल
खेळताना दिसणार आहेत. तर एक गोष्ट तर क्लिअर आहे की पंजाब किंग्स ही चान्स सोडणार नाही आणि मुंबई इंडियन्स तर चान्स सोडतच नाही. एक तर एका टीमला एक ट्रॉफीची गरज आहे आणि सेकंड म्हणजे दुसऱ्या टीम पाशी 6वी ट्रॉफी लोडिंग आहे. सूर्यकुमार यादव, प्रियांश आर्या, रोहित शर्मा, तिलक वर्मा ही प्रत्येक प्लेअर आपल्याला इथं खतरनाक हिटिंग करताना दिसत आहे. भाऊंनो काही प्लेअर यामध्ये डिफेन्स करताना नाही ते एकदम हिटिंग करताना दिसणार. म्हणजे मिडल ऑर्डर मध्ये येणारे ही प्लेअर आपल्याला एकदम खतरनाक पारी खेळताना दिसणार. म्हणजे 10 बॉल मध्ये आपल्याला एक 20-30 प्लस आपल्याला इथं स्कोर करताना दिसणार आहेत. आणि ही प्लेअर जास्तीत जास्त एक 15 ते 20 बॉल खेळू शकते, त्यावेळी ती खेळणार नाहीत. आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर एन वडेरा सेट आपल्या इथं खतरनाक खेळताना दिसत आहेत. एन धीरन सेट आपल्याला मागच्या मॅच मध्ये थोडं इम्प्रेस केलेलं आहे. ऑलराऊंडरचं बोलायला गेलं तर त्यामध्ये आपल्याला हार्दिक पांड्या, स्टॉयनिस, सँटनर आपल्याला पाहायला मिळतात आणि मागच्या मॅच मध्ये नव्हते पण या मॅच मध्ये खेळताना दिसणार आहेत. त्यापुढे आपल्याला बॉलिंग मध्ये जर गेलो आपण तर बॉलिंग अटॅक आपल्याला इथं खतरनाक पाहायला मिळणार आहे. जी आपले जसप्रीत बुमराह सर सुरुवातीला, सेकंड हर्षदीप सिंग, ट्रेंट बोल्टने जी मागच्या वेळेस आपल्याला परफॉर्मन्स दिला ना ती परफॉर्मन्स आपल्याला पुढल्या मॅच मध्ये यांच्याकडून पाहायला मिळणार आहे. अपेक्षित आहे की ती यावेळेस आपल्याला इम्प्रेस करणार आणि ज्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केली ना त्याच पद्धतीने आपल्याला पुढले मॅचेस ती खेळताना दिसणार आहेत. सेकंड युजवेंद्र चहल मागच्या मॅच मध्ये खेळले नाहीत पण या मॅच मध्ये आपल्याला खेळताना दिसणार आहेत. आणि दीपक चहर, कर्ण शर्मा मागच्या मॅचला नव्हते पण येणाऱ्या मॅचला ती खेळतील का नाही तेवढं फिक्स नाही पण कर्ण शर्मा सहित आपल्याला इन मध्ये दिसणार आहेत. आणि यावरच तुम्ही काय करू शकता, टीम क्रिएट करू शकता. आता मॅच तर फक्त पंजाब किंग्स जिंकणार आहे पण बघू फायनलला आपण मुंबई इंडियन्स आणि आरसीबी मध्ये फायनल होतो का पंजाब किंग्स आणि आरसीबी मध्ये फायनल होतो. मुंबई इंडियन्स आणि आरसीबी मध्ये फायनल झालं तर मुंबई इंडियन्सची 6वी ट्रॉफी लोडिंग आहे आणि आरसीबीला एक ट्रॉफीची गरज आहे. आणि पंजाब किंग्स जर फायनलला गेली तर आपल्याला एक नवीन चॅम्पियन यावेळेस पाहायला मिळणार.